वेलकम टू सखी. सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. इडली सांबर घरातील लहान मोठ्यांपासून सर्वांचाच अगदी आवडीचा आणि खमंग असा नाश्ता. अतिशय पांढरी शुभ्र आणि खमंग अशी इडली कशी बनवायची, सोबतच सांबरही अतिशय टेस्टी असे कसे बनवायचे हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे. कितीही कडाक्याच्या थंडीमध्ये हे इडलीचे पीठ कसे आंबवायचे हेही अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. अतिशय कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये आपण सर्व काही परफेक्ट असं तयार केलेलं आहे. पाऊण किलो रेशनचे तांदूळ आणि 200 ग्रॅम उडदाची डाळ असे हे प्रमाण मी घेतलेले आहे. डाळ आणि तांदूळ निवडून घेतले आहेत आणि 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत. आता या डाळ आणि तांदळामध्ये आपल्याला एक्स्ट्रा असं पाणी ॲड करायचं आहे आणि या दोन्ही पदार्थांना आपल्याला 5 ते 6 तास भिजवून ठेवायचं आहे. 5 ते 6 तासानंतर आपण याचं झाकण खोललं आहे आणि आता आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. पण मिक्सरमध्ये बारीक करत असताना यामध्ये आपण जे पाणी टाकलं आहे आपल्याला तेच पाणी वापरायचं आहे. कारण सध्या थंडीचे दिवस आहेत. थंडीच्या दिवसामध्ये इडलीचे बॅटर जे आहे ते लवकर फॉर्मॅट होत नाही. पण आपण जर हेच पाणी यामध्ये यूज केलं तर इडलीचं बॅटर जे आहे ते लवकर फॉर्मॅट होतं. आता तुम्हाला पुढची प्रोसेस सांगते जी की खूप महत्त्वाची आहे. एका मोठ्या आकाराच्या भांड्यामध्ये मी पाणी जे आहे ते गरम करून घेतलं आहे. हलकीशी पाण्याला उकळी यायला लागली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. इथे डाळ आणि तांदळाचं छान मिश्रण मिक्सरला करून ठेवलं होतं. दोन्ही मिश्रण मी एकत्र केले आहेत. डाळ आणि तांदूळ दोन्हीही एकत्र वाटून घेतले आहेत. छान मस्त अशी तुम्हाला कन्सिस्टन्सी याची दिसत आहे आणि आता आपण जे पातेलं पाण्याचं गरम करून ठेवलं होतं त्यावरती हे पिठाचं जे पातेलं आहे ते ठेवून घेतलं आहे. या पद्धतीने केल्यासही इडलीचं जे पीठ आहे ते गरम किंवा उष्णतेने लवकर फॉर्मॅट होतं. खूप जास्त आपल्याला इतर बाबींचा पसारा करण्याची गरज पडत नाही. पातेल्यावरतीही मी एक घमेलं ठेवलेलं आहे जे उष्णता टिकून ठेवतं असं स्टीलचं घमेलं आहे. आता 5 ते 6 तासानंतर मी याचं झाकण खोलत आहे. पीठ खूप छान आणि खूप मस्त असे फॉर्मॅट झालेले आहे आणि खूप पांढरा शुभ्र असा या पिठाला कलरही आलेला आहे. जर तुम्हाला इडली थोडीशी आंबट हवी असेल तर अजून 1 तास या पिठाला फॉर्मॅट होऊ द्यायचं आहे. पण आम्हाला कमी आंबूस इडलीच आवडते. खूप जास्त आंबूस अशी इडली आवडत नाही. आता इडलीच्या भांड्याला मी हलकंसं तेल लावून घेतलं आहे आणि त्यामध्ये इडलीचं जे बॅटर आहे ते व्यवस्थित भरून घेतलं आहे. इडली पात्रामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. पाण्याला हलकीशी उकळी यायला लागली की यामध्ये आपल्याला हे इडलीचे जे पात्र आहेत ते एकावरती एक असे 3 ठेवून द्यायचे आहेत. एका वेळेला आपल्या 10 ते 12 इडल्या होत्यात. मिडियम गॅसवरती आपल्याला साधारणपणे 7 ते 8 मिनिट या बॅचला स्टीम करून घ्यायचे आहे. बॅच स्टीम होत आहे तोपर्यंत आपण सांबर बनवून घेणार आहोत. या ठिकाणी मी साधारणपणे 250 ग्रॅम एवढी तूर डाळ निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे. त्यामध्ये मी 2 मिडियम आकाराचे कांदे कट करून टाकले आहेत. कांद्याच्याच आकाराचे 2 टोमॅटोही कट करून टाकले आहेत. चिमूटभर हळद, एक तेलाची छोटीशी धार आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. 1 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि या डाळीला आपल्याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 2 शिट्ट्या काढून घेतल्यानंतर परत एकदा कुकरचे झाकण खोलायचे आहे आणि यामध्ये तुमच्याकडे ज्या काही भाज्या असतील त्या भाज्या ॲड करून तुम्हाला 1 शिट्टी काढून घ्यायची आहे. एका बॅचला 8 मिनिटाची वाफ देऊन मी त्या इडल्या काढून घेतल्या आणि परत कुकरमध्ये दुसऱ्या इडल्या टाकलेल्या आहेत. इडली खूप सुंदर आणि खूप टेस्टी मस्त अशी झाली आहे. या ठिकाणी आता कुकरही आपला झाला आहे. मी यामध्ये भोपळा आणि वांगं ॲड केलं होतं. 2 शिट्ट्या झाल्या की मी लगेच कुकर खोलून घेतला होता. त्यातली वाफ काढून घेतली आणि त्यामध्ये भोपळा आणि वांगे टाकून घेतले होते आणि परत 1 शिट्टी काढून घेतली. आता आपल्याला डायरेक्टली सांबरला फोडणी द्यायची आहे. आपण कांदा टोमॅटो अगोदरच ॲड केला होता त्यामुळे परत आता फोडणीमध्ये कांदा टोमॅटो ॲड करण्याची काही गरज नाही. सिम्पली आता मी फोडणीमध्ये तेल घातलं आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये तेजपत्ता टाकला आहे. माझ्याकडे मध्ये पाहुणे आले होते म्हणून खूप गोंधळ झाला आणि मला बऱ्याचशा गोष्टी पटपट मॅनेज कराव्या लागल्या म्हणून मी सिम्पली यामध्ये तेल टाकलं, तेजपत्ता टाकला, त्यानंतर 1 पॅकेट सांबर मसाला, हलकंसं काश्मीरी लाल मिरचीचे जे तिखट आहे ते आणि हळद टाकली आहे. खाली मसाले जळू नयेत म्हणून हलकंसं पाणी टाकलं होतं आणि आता आपण जे सांबरसाठीचं मिश्रण रेडी करून ठेवलं होतं कुकरमध्ये ते यामध्ये ॲड केलं आहे. आता तुम्हाला हवं तेवढं जे सांबर आहे त्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे. सांबरचा घट्टसरपणा किंवा पातळपणा तुमच्या आवडीनुसारच राहू द्यायचा आहे. सांबरला फोडणी दिली की घरामध्ये खूप छान आणि खूप मस्त असा वास येतो.
चवीनुसार यामध्ये मीठही लगेच ॲड करून घ्यायचे आहे आणि मस्त अशी सांबारला एक उकळी काढून घ्यायची आहे. खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही, असं मीडियम मी सांबार ठेवलेलं आहे. मीडियम गॅसवरती सांबारला मस्त अशी एक उकळी काढून घ्यायची आहे. मीडियम गॅसवरती उकळी काढून घेतल्यानंतर सांबार जरा अजून टेस्टी होते. थोडीशी चिंच जी आहे ती भिजवून घेतली होती आणि त्याचा जो कोळ होता तो मी आता चिंचेचा कोळ जो आहे तो सांबारमध्ये ॲड केला आहे. अगदी थोडासा मी कोळ टाकलेला आहे, खूप जास्त टाकलेला नाही. कोळ टाकल्यानंतर परत 2 मिनिटाची आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. 2 मिनिटानंतर आपल्याला आता गॅस जो आहे तो बंद करायचा आहे आणि यावरती हलकीशी कोथिंबीर जी आहे ती ॲड करून घ्यायची आहे. सकाळी सकाळची खूप अशी घाई आहे, त्यामुळे आता सांबार सेट होऊ देण्यासाठी वेळच नाही. गरमागरम असं आपल्याला हे इडली आणि सांबार जे आहे ते सर्व करायचं आहे. अतिशय झटपट अशी मी खोबऱ्याची चटणी बनवून घेतली होती, कारण सर्वांनाच सांबार आवडते असे नाही. कोणाला खोबऱ्याची चटणी आवडते तर कोणाला सांबार आवडते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या घरामध्ये चहासोबत इडली अतिशय आनंदाने खाल्ली जाते. पण कधी जरी पाहुणे वगैरे येणार असेल तर मग मी हाच मेनू ठेवते. चहासोबत इडली सर्व करत नाही. घरच्या घरी जर गोष्ट असेल तर नक्की करते. अशी ही गरमागरम इडली मी झटपट सर्व केली होती. तर नक्की एकदा याप्रमाणे इडली बनवून पहा. खूप छान, खूप मस्त आणि टेस्टी अशी होते. नारळाच्या चटणीची जी रेसिपी आहे ती मी तुम्हाला पुढच्या वेळेस नक्की शेअर करील. आता व्हिडिओ खूप मोठा होत आहे, त्यामुळे करत नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.